आणि राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांचा खर्च हा सध्या चर्चेचा विषय बनत असताना इथे महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर राज्यातले सगळेच राजकीय नेते काटकसरीसाठी कसरत करायला पाहायला मिळाले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विधान भवनापर्यंतचा प्रवास बाईकने केला। यावेळी त्यांच्यासोबत आशिष शेलार डबल सीट होते। विधान भवन ते मंत्रालय असा प्रवास देखील मुख्यमंत्र्यांनी बुलेटवरनच केला। तिथून मंत्रालयाकडे सुद्धा ते बुलेटवरनच गेले। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईव्हीचा वापर केला, इलेक्ट्रॉनिक व्हेकलचा वापर केला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जेव्हा मंत्रालयाकडे गेल्या तेव्हा सुद्धा त्या ईव्ही कारमधनं गेल्या। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा कित्ता हा जवळपास सगळ्याच मंत्र्यांनी गिरवला। बहुतांश मंत्री इलेक्ट्रिक व्हेकलने दाखल झाले। मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या ताफ्यातल्या गाड्यांची संख्या कमी केली आहे। त्यामुळे विधान भवनाच्या परिसरात ग्रीन ट्रान्सपोर्टचा संदेश सगळ्याच मंत्र्यांनी दिल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे काटकसरीसाठीची मंत्र्यांची अनोखी मोहीम नेमकी किती दिवस कायम राहणार हे पाहावं लागेल। आणि काटकसरीसाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळाला काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत। या सूचना नेमक्या कोणकोणत्या आहेत आपण पाहूया। मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मंत्र्यांनी तात्काळ त्यांचा वाहन ताफा अर्ध्यावरती आणावा। कोणत्याही परिस्थितीत पदाधिकारी आणि आमदारांसोबत लवाजमा मागे फिरणार नाही याची काळजी घ्यावी। खासगी परदेश दौरे टाळावेत। विशेष विमान हेलिकॉप्टरचा प्रवास टाळावा। आठवड्यातला एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरावी। कार्यालयामधील स्टाफच्या वाहनांचा आढावा घेऊन वाहन संख्या कमी करावी। जिल्हा आणि विभाग पातळीवरील बैठका या व्हीसीच्या माध्यमातून घेतल्या जाव्यात। होर्डिंग्स, फ्लेक्स आणि रोषणाईपासून दूर राहावं अशा अनेक सूचना मंत्र्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी केल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।